वजन कमी करण्यासाठी तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी माझे दिवसभराचे जे डाएट आहे, एक्सरसाइज आहे, मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळचे 5:30 वाजत आलेले आहे आणि 5:30 वाजता माझा ऑनलाईन क्लास असतो. तर उठल्यानंतर मी इथे सर्वात प्रथम कोमट पाणी घेतलेलं आहे. कोमट पाणी मी फक्त कोमट पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला उठल्या-उठल्या. त्याच्यानंतर मी रात्री सब्जाच्या ज्या बिया होत्या 1 चमचा ते भिजत ठेवल्या होत्या. एक्सरसाइज झाल्यानंतर त्या घेणार आहे. तर सकाळी जो ऑनलाईन क्लास असतो वजन कमी करण्यासाठी, त्या एक्सरसाइज झाल्यानंतर मी 6:30 नंतर सब्जाचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये मी कोमट पाणी आणि लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि ते पाणी मी पितीये. तर तुम्ही पण सकाळी उठल्यानंतर सुरुवातीला कोमट पाणी घ्या. त्याच्यानंतर एक्सरसाइज तुम्हाला वेळ असेल 5:30 ते 6:30 एक्सरसाइज करा आणि त्याच्यानंतर तुम्ही सब्जाचं जे भिजवलेला सब्जा असेल किंवा चिया सीड असेल ते पाणी घ्या किंवा जिरं पाणी, धने पाणी तुम्ही जे डिटॉक्स ड्रिंक घेणार आहे ते घ्या. म्हणजे आपलं मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी हे जे ड्रिंक आहे ते फायदेशीर आहेत. त्याच्यानंतर माझा नाश्ता 8 ते 8:30 दरम्यान होतो. तर नाश्त्यामध्ये मी पोहे घेतलेले आहे आणि 10 वाजता परत योगाचा ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लास असतो. तर 10 वाजता मी जे पोट कमी करण्यासाठी एक्सरसाइज करते त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. दोन्ही हात आपल्या कमरेखाली ठेवायचे आणि हळूवार दोन्ही पाय लागोपाठ खालीवरती करायचे. तर 10-10चं मी सेट घेतलेला आहे. तुम्हाला एक-एक सेट दाखवतेय फक्त. व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे. त्याच्यानंतर परत दोन्ही पाय हळूवार आपल्या 60 अंशाच्या कोनात उचलायचे आणि साईडला घ्यायचे परत जवळ करायचे. हे पण 10 काउंट होईपर्यंत मांड्यांना पूर्ण कळ लागते. ओटीपोटाची चरबी पण कमी होते. मांड्यांची चरबी, पोटऱ्यांची चरबी पण कमी होते. तर इथे मी 10च केलेले आहे. तर तुम्ही सुरुवातीला तेवढंच करा. जितकं मी एक्सरसाइज करते तेवढंच करा. लगेच थकणार आहेत तुम्ही कारण की हेवी एक्सरसाइज आहेत. आणि ज्या बाकीचे एक्सरसाइज करतायत त्या वेट गेन साठी करताय, वजन वाढवण्यासाठी. तर ते हळूहळू त्यांचं एक्सरसाइज सुरू आहे. त्याच्यानंतर दोन्ही पाय सरळ घ्यायचे पोटावरती दाबायचे अशा पद्धतीने गुडघे फोल्ड करून. ही पण एक्सरसाइज फायदेशीर आहे. तर मी सुरुवातीला 10 वेळाच करते. तर तुम्ही पण नवीनच सुरुवात करत असाल तर 10 वेळा. बऱ्याच मैत्रिणींनी वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहेत आणि ते आता त्यांना 1 महिना झालेला आहे एक्सरसाइज करून. शरीराला सवय झालेली आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या पोटाच्या एक्सरसाइज आहेत, हेवी एक्सरसाइज त्या तुम्ही करा. मग फक्त 10-10 वेळा मी केलेल्या आहे, तर तुम्ही पण 10-10 वेळा करायचा आहे. आता आपला जो एक गुडघा आहे उजवा पायाचा किंवा डावा पायाचा पोटावरती दाबायचा आहे. आपली हनुवटी किंवा आपलं कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स एकदम हळूवार करायचा आहे, नाहीतर कुठेतरी क्रॅम्प येण्याची शक्यता असते. हळूवार श्वास घ्यायचा, श्वास रोखून धरायचा आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आता वेट गेन वाल्यांसाठी ही एक्सरसाइज फायदेशीर आहे आणि आपल्यासाठी पण फायदेशीर आहे का तर आपल्या पोटात होणारे गॅस किंवा आपली पचनक्रिया स्लो असेल तर ती एकदम व्यवस्थित सुरळीत होण्यासाठी मदत होते आणि आपलं पोटावरती चांगला दाब पण बसतो, मांड्यांना स्ट्रेचिंग बसतं त्याच्यासाठी आपल्या मांड्या पण कमी होतात. त्याच्यानंतर दोन्ही गुडघे पोटावरती दाबायचे आणि परत आपलं जे कपाळ आहे ते गुडघ्याला टेकतंय का बघायचंय. तर अशा पद्धतीने हे जे एक्सरसाइज आहे ते मी रोज करते. आता आपले जे ऑफलाईन मेंबर्स आहेत त्यांना ह्या एक्सरसाइज रोज करतात. त्याच्यामुळे त्यांना सांगायची गरज पडत नाही. ते बरोबर त्यांचा एक्सरसाइज करतात. त्याच्यानंतर पुढची जी एक्सरसाइज आहे पाय 90 अंशाच्या कोनावर उचलायचे आहेत आणि त्याच्यानंतर दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे आणि जे पाय आहेत ते साईडला घ्यायचे परत जवळ घ्यायचे. याने पण खूप छान ताण पडतो मांड्यांना. ही पण एक्सरसाइज 10 वेळा करायची आहे. सुरुवातीला 10-10 वेळाच करा. कारण की लगेच मांड्या वगैरे तिथे ताण येतो. त्याच्यामुळे रिलॅक्समध्ये फक्त 10-10 वेळा करा. प्रत्येक एक्सरसाइज झाल्यानंतर रिलॅक्स करायचं आहे. रिलॅक्स केल्यानंतरच पुढच्या एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे. आता ॲब्स एक्सरसाइज आता पूर्ण उठून दोन्ही हात जे आहेत ते आपल्या तळपायाला टच होत आहे का बघायचे. आता ज्यांना जमत असेल त्यांनी करा, ज्यांना जमत नाही त्यांनी पाठीखाली उशी घ्या किंवा लोड घ्या. म्हणजे तुम्हाला हे सोपं पडेल एक्सरसाइज करायला. आणि ज्यांनी वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे 1 ते 1.5 महिना झालाय त्यांना एक्सरसाइज करून आणि डाएट फॉलो करून त्यांनी आता ह्या एक्सरसाइज हळूहळू करायला सुरुवात करा. आता शरीर जे आहे तुमचं लवचिक झालं असेल, स्नायू मोकळे झाले असतील, म्हणजे तुम्हाला ही एक्सरसाइज सोपी जाईल. त्याच्यानंतर विरुद्ध हात विरुद्ध पायाला टच करायचा आहे. गुडघ्याच्या खाली पोटरीला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. आता तुमचा हात जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत घ्या. गुडघ्यापर्यंत पोहोचला तरी चालेल. आणि मांड्या, त्याच्यानंतर शिटचा भाग, ओटीपोटाची चरबी दाबली जाते ती कमी होते. त्याच्यासाठी ही पण एक्सरसाइज घ्यायची आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये मी जितक्या वेळा एक्सरसाइज करते तुम्ही पण तितक्याच वेळा एक्सरसाइज
करायचे आहे. त्यानंतर रिलॅक्स करायचं आहे. मोठा श्वास घेऊन फुंकर सोडायचे आहे. पूर्ण रिलॅक्स झाल्यानंतर पुढच्या एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर क्रंचिंग घ्यायची आहे. आता मी डोक्याखाली हात घेतले. आता विरुद्ध हाताचं कोपर विरुद्ध पायाच्या गुडघ्याला टच करायचं आहे आणि हळूहळू टच करायचं आहे. एक जो पाय आपण सरळ करतो तो पूर्ण मी सरळ करते. याने छान ताण येतो. ओटीपोटावरती दाब पण चांगला येतो. त्याच्यासाठी क्रंचिंग करायचे. ज्यांची मान दुखत असेल त्यांनी मान खाली ठेवूनच क्रंचिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू करायचंय. मी फक्त 10 वेळाच केलेला आहे इथे. त्याच्यानंतर कंबर उचलायची आणि ठेवायची. दोन्ही जे हात आहेत ते आपल्या पायाच्या घोट्याजवळ ठेवायचे आहेत आणि हळूवार कंबर उचलायची आणि ठेवायची आहे. ही पण एक्सरसाइज फायदेशीर आहे. शीटच्या भागाची चरबी, मांड्यांची, त्याच्यानंतर ओटीपोटाची चरबी कमी होण्यासाठी पण मदत होते आणि डेली एक्सरसाइज असते ही. त्याच्यानंतर ही पण जी एक्सरसाइज आहे, आपलं दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन आपला जो गुडघा आहे तो आतमधून जमिनीला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात साईडला आहे. कंबर पिळली जाते. ओटीपोटाची चरबी कमी होते. आपले जर समजा गर्भपिशवीचे काही आजार असतील तर ते पण कमी होतात. एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्याला अशक्तपणा वगैरे येऊ नये त्याच्यासाठी मी इथे 4 खजूर, मनुके घेतलेले, कारण की आपली एनर्जी खर्च होते. तुम्ही इथे गुळाचा खडा घेतला तरी चालेल किंवा गुळ शेंगदाणे घेतले तरी चालेल. दुपारी जेवणामध्ये मी एक चपाती घेतलेली आहे. त्याच्यानंतर गाजर, काकडी, शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ते आपली जी मुगाची डाळ आहे त्याच्यामध्ये बनवलेल्या होत्या आणि भेंडीची भाजी घेतलेली आहे. तर माझी इथे भूक कंट्रोल झालेली आहे म्हणून मी इथे एकच चपाती घेतलेली आहे. तुमची भूक जास्त असेल तर तुम्ही 1.5 ते 2 चपाती आणि भरपूर सॅलड ऍड करायचं आहे. जेवण झाल्यानंतर मी फरशी पुसते आणि धुणं धुते. वजन कमी करताना तुम्ही तुमच्या शरीराला जितकं ऍक्टिव्ह ठेवाल तितकं तुमचं वजन कमी होईल आणि तुमच्या पोटाची, मांड्यांची चरबी पण कमी होईल. आता मला रोजची सवय झालेली आहे जेवणानंतर धुणं धुणे, त्याच्यानंतर फरशी पुसणे बसून. तर तुम्ही नक्कीच आता 1 ते 1.5 महिना झाला असेल तुमच्या वेट लॉस जर्नीला, तर तुम्ही आता बसून फरशी पुसू शकता. म्हणजे आपण ज्यावेळेस उभ्याने फरशी पुसतो त्यावेळेस मांड्यांचा वगैरे व्यायाम होत नाही. बसून फरशी पुसल्यामुळे मांड्यांचा व्यायाम होतो, पोटाची चरबी पण कमी होते. तर त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही बसून फरशी पुसा. दुपारचं जेवण झाल्यानंतर 1.5 ते 2 तासानंतर मी जे रात्री अल्कलाईन वॉटर बनवून ठेवलेलं होतं काचेच्या बाटलीमध्ये ते घेतेय. त्याच्यामध्ये मी 1 लिटर पाणी, त्याच्यानंतर काकडी, गाजर, लिंबू, आलं आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तुमच्याकडे जर समजा पुदिन्याची पानं असतील तर तुम्ही पुदिन्याची पानं पण ऍड करू शकता. तर मी जेवणानंतर 2 तासांनी ही घेतेय. जर समजा तुम्हाला सकाळी उपाशी पोटी घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण सकाळी शक्यतो मी कोमट पाणीच घेते. त्याच्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर घेते. आता 4 ते 5 वाजता किंवा 5 ते 6 वाजता छोटीशी भूक लागते. त्यावेळेस घरामध्ये मी फुटाणे आणून ठेवलेले असतात आणि फुटाणे स्वस्त पण आहेत. पॉपकॉर्न स्वस्त आहे. केळी तुम्ही आणून ठेवू शकता. तर हे फुटाणे जे आहेत ते मी घेतलेले आहेत. याच ठिकाणी तुम्ही फुटाण्यांसोबत ग्रीन टी घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता किंवा गुळाचा चहा पण तुम्ही घेऊ शकता. रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे. तर रात्री इथे मी गाजर, काकडी, टोमॅटो याचं सॅलड घेतलेलं आहे. फक्त दही ऍड केलेलं नाहीये. चपाती घेतली, कारल्याची भाजी आणि 1 वाटी वरण. तर मी भाकरी वगैरे खात नाही तर तुम्ही ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी ऍड करा. हिरव्या मुगाची भाकरी तुम्ही ऍड करू शकता. मी चपाती खाऊनच माझं वजन कमी केलेलं आहे. थायरॉइडचा त्रास असल्यामुळे स्किन इन्फेक्शन होतात. त्याच्यामुळे शक्यतो मी भाकरी टाळते. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.